तर या समाज जीवनाने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आदर्श अशा विकसित व्यक्तित्वांचं नित्य स्मरण करणं म्हणजे हरिकथा करणं. नॉट ओन्ली भजन अँड कीर्तन. मला रामासारखं व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे, मला कृष्णासारखं व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे, मला शंकरासारखं व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे. भारतीय व्यक्ती विकसनातले परमोच्च बिंदू आहेत राम, कृष्ण आणि शिव. मला यांच्यासारखं व्हायचं आहे, यासाठी मला हरिकथा स्मरण आहे. मुख्य ते हरिकथा निरूपण. माझ्या डोळ्यासमोर गोल असला पाहिजे, माझ्या डोळ्यासमोर उद्देश पाहिजे, तरच मी तसा वाढत जाईन, तसा वाढत जाईन. जसं एखादं कुठलाही रोप प्रकाशाच्या दिशेनं ऊर्ध्वगामी व्हायला लागतं, ते आदर्श सारखे समाजाला आठवणीत आणून द्यायचे आणि त्या आदर्शांच्या पाठीशी चालत राहायचं आहे, ही भावना द्यायची की आपल्या व्यक्तित्वाचा विकास सुरू झाला. राजकारणाचा अर्थ नॉट ओन्ली पॉलिटिक्स. राजकारणाचा समर्थना अपेक्षित असलेला अर्थ आहे ॲप्लिकेशन ऑफ द व्हॅल्यूज. मी माझ्या भौतिक जीवनाच्या उत्थानासाठी आदर्श म्हणून मानलेल्या मूल्यांना उपयोजित करतो की नाही, अप्लाइड करतो की नाही, ॲप्लिकेशन करतो की नाही, ते राजकारण आहे. मी माझं व्यक्तिगत जीवनातली सुख उपभोगत असलो तरीही सावध असलं पाहिजे. आणि समर्थ हे असे संत आहेत की जे व्यक्ती जीवनातल्या सुखाच्या उपभोगांना मुळीसुद्धा विरोध करत नाही. किती परवानगी देत आहेत माहिती आहे. स्वतः लग्न नाही केलं पण लग्न केलेल्यांविषयी खुन्नस नाही आहे. स्वतः संसार नाही केला पण संसारात रमलेल्यांच्या विषयी आकस नाही आहे. उलट समर्थ सांगतायत की बाबांनो, तुमचा हा सुखी संसार बघून मला काय वाटतं माहिती आहे, तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य खूप चांगलं असलं पाहिजे. मनासारखी सुंदरा ती अनन्या, मनासारखे पुत्र जामात कन्या. कोण सुकृताचा आहे? ज्याला मनासारखी सुंदर बायको मिळाली तो. मनासारखी सुंदरा ती अनन्या, म्हणजे तिच्यासारखी दुसरी कोणी नाही. मनासारखे पुत्र जामात कन्या, मनासारखा मुलगा, मनासारखी मुलगी, मनासारखे जावई, मनासारखे सुना, हे सगळं कोणाला मिळतं तर ज्याचा योग सुकृताचा आहे. जनी जानी जे योग जो सुकृताचा. असे तुम्ही जर असाल तर ठीकच आहे. असं सुख घेताना सुद्धा सावध असा, कारण का व्यक्तिमत्व विकासामध्ये सावधानतेशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. मग हरिकथा निरूपण आणि राजकारण म्हणजे हे आदर्श मी डोळ्यासमोर ठेवायचे आणि मला तसा व्यवहार करायचा. मी टप्पा 2 सांगतायत. पहिला टप्पा, मी कोण आहे हे ओळखलो, माझ्यातल्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या, आतल्या आणि बाहेरच्या. आणि मग ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींची मला झालेली जाणीव आहे, ती जाणीव मला कोणत्या दिशेनं विकसित करत न्यायची आहे त्याचा माझ्यासमोर प्लॅन पण आहे. आणि म्हणून हरिकथा निरूपण आहे. तसंच्या तसं मला जगता येतं का, त्यातलं थोडं तरी जगता येतं का, अंशतः तरी. आणि मग माणूस जेव्हा स्वतःशी एकांती चालना करावी, हे व्यक्तिमत्व विकासातलं तिसरं सूत्र आहे. एकांती चालना करावी की मी काय पाहिलं, काय ऐकलं आणि मी तसं जगतोय का, मी काय बघितलं, कशाचा विचार केला आणि ते माझ्या जीवनात प्रतिबिंबित होतंय का. आणि म्हणून समर्थ सांगतात की तुझ्या ओळखीपासून तुझ्या वृत्तीच्या चालनेपर्यंत हा 3 टप्प्याचा प्रवास तू जेव्हा सुरू करशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की अरे, रूप लावण्य जरी अभ्यासता न ये, सहज गुणाशी न चले उपाय, तरी आगंतुक गुणाची सोय मी धरतो आहे आणि अतिरिक्त गुण मी मिळवतो आहे माझ्या अवतीभोवतीच्या वातावरणातून. आणि मग माझ्या व्यक्तित्वाचा निरंतर विकास होत चाललेला आहे. असं एकदा आपल्या मनाशी पक्क झालं की समर्थ आणखीन एक इशारत करतायत. समर्थ सांगतायत, म्हणून इतकं सगळं कळलं ना बाबा तुला की आपल्याला विकसित होता येतं, पण एक बारकी कमजोरी आहे माणसाच्या जीवनामध्ये आणि ते आहे आलस्य. म्हणून आळस नसावा तरीच पाविजे वैभवा. तुझ्या व्यक्तित्वाचा विकास हे तुझं चारित्र्याचं आणि चारित्र्याचं वैभव आहे की नाही. मग हे वैभव जर तुला अर्जित करायचं असेल तर पहिली गोष्ट कळ की आळस सोडून दे. आणि इथे समर्थ सर्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्सपर्टपेक्षा वेगळे ठरतात. कारण का इतर कोणीच हा सावधानतेचा इशारा आपल्याला इतक्या स्पष्टपणाने देत नाही. मला कळालं की माझे पोटेन्शियल्स काय आहेत, ठीक आहे, माझ्याकडे हे आहे, मला कळालं की मी असा दिसतोय आणि माझा हेतू हा आहे, कळालं. पण मी जर काही करायलाच निघालो नाही आणि आळसामध्ये मी डुंबून राहिलो तर मी वैभवापर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याला परमवैभवापर्यंत जायचं आहे त्याला कंटकाकीर्ण मार्गावरून जायची मानसिक तयारी करावीच लागते.
तो जाईल, तो कष्ट करेल, तो परिश्रम करेल, तरच तरच समर्थ काय सांगतायत, नुसतं इथलं नाही, अरत्री परत्री जीवा समाधान. ज्याच्याकडे आळस आहे त्याच्या व्यक्तित्वाचा विकास होऊच शकत नाही. तो आळस नसतोच. तो आळस सोडून देऊन उभा राहील तेव्हा त्याच्या लक्षात येईल की 10 वाटांनी यश त्याच्याकडे यायला लागलंय, विकास त्याच्याकडे यायला लागलाय. विकसता विकसता विकसावे. आपण नियमित हे गीत म्हणतो की मला कसं विकसित व्हायचं आहे, एकदम नाही, हळूहळू मला विकसित व्हायचं आहे. मग हळूहळू विकसित होण्यासाठी माझ्याकडे धीर हवा, पेशन्स हवा, करेज हवा. काही बाधाच आल्या नाही, काही अडथळेच नाही आले तर माझा विकास नाही होऊ शकणार. बाधा येतील आणि अडथळे येतील तरच माझा विकास होईल, म्हणून धीर शब्द वापरला. हे धैर्य जे वापरलं समर्थाने, त्याच्यामध्ये समर्थ आपल्याला एक आणखीन संदेश देत आहेत की तुझा विकास हा गतिरोधावर मात करत करतच करायला लागेल. रेड कार्पेट वेलकम ज्याला सदैव मिळतं त्याचा विकास नाही होत, तो सुस्तावतो, तो गृहीत धरायला लागतो. त्याला असं वाटतं की आता झालं, मी कमावलं. मग तो आळस करायला लागतो आणि आळस नावाचा प्रमाद आपल्या आयुष्यात आला की विकासाला उतरती कळा लागते. म्हणून बी अलर्ट, सावध राहा की मला कोणीतरी आळसात टाकत नाही आहे ना, मी मला आळसात टाकत नाही आहे ना. आणि मग या सावधपणामध्ये तुझ्या लक्षात येईल की आळस झटकून टाकायचा तर काही बिंदू तुझ्या डोळ्यासमोर सदैव हवेत. त्यातला पहिला फॅक्टर आहे टाईम, वेळ. दुसरा आहे श्रम, कष्ट, परिश्रम. तिसरा आहे रिसोर्सेस, पैसे म्हणू आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये, पैसे आपल्याला. तिसरा आहे वृत्तीची प्रसन्नता. एक 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 या गोष्टीचा विचार करायचा. आणि हे मी माझ्यात वाढवायला लागलो की माझ्या व्यक्तित्वाचा विकास होतो. आणि हे सगळं समर्थ सांगतायत. खरं तर सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे, पण समर्थांनी अधिक नेटकेपणाने सांगितलं की मी प्रसन्न असलं पाहिजे, माझं शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे, तो एक माझा रिसोर्स आहे शरीर. मी प्रयत्नामध्ये कुठे कमजोरी बाळगता कामा नाही. जो मला प्रश्न विचारला गेला की दासबोधात असा आत्मविश्वास कसा मिळवता येईल असं काय सांगितलंय, तर या सगळ्या मार्गाने मिळवता येईल. समर्थ सांगतायत की तू प्रयत्नांमध्ये कधीही बाधा येऊ देऊ नको, खंड पडू देऊ नको. तुझ्यामध्ये कॉमन सेन्स असला पाहिजे, तारतम्य असलं पाहिजे. नाही तर खूप बुद्धिमत्ता असते आणि तारतम्य नसतं तर विकसित व्यक्तिमत्व नाही. जसं एक साधं धीर हे मूल्य आहे ना, तर मी जेव्हा जेव्हा कृष्णकथा वाचतो, कौरव पांडवांचं युद्ध होऊन गेलं आणि माता गांधारीच्या समोर सगळे पांडव उभे राहिलेत आणि कृष्ण पण आहे आणि ती डोळ्यावर पट्टी अजून आहेच. आणि ती म्हणते की कृष्णा, तू कुरुक्षेत्रावर पाहिलंस ना, किती जणांचा जीव गेला, किती बायका विधवा झाल्या, किती पोरं अनाथ झाली. कृष्णा, तुझ्या मनात आलं असतं तर तू टाळू शकला असतास, पण तू हे नाही टाळलंस तर मी तुला शाप देते की तुझ्या डोळ्यासमोर तुझं यादव कुळ नाहीसं होऊन जाईल. म्हणजे मी एक अंदाज करू शकतो, फक्त अंदाज. महिनाभर आजारी असलेलं मूल आहे, आईबाप डॉक्टर समोर घेऊन जात आहेत आणि डॉक्टर म्हणतात की थकलो आपण, आता नाही वाचू शकत. तर लटपटतात आईबाप. स्वाभाविक आहे ना, आपल्या पोटचं पोर आपल्याला सोडून जाणार तर कुणाला आनंद वाटेल, कोणाला सहन करता येईल, कोणाला स्थिर राहता येईल. पण मुख्य त्या हरिकथा निरूपणमध्ये मी शिकतो आहे की गांधारीनी शाप दिलाय की तुझा कुलक्षय होईल. आणि श्रीकृष्ण भगवान स्थिरपणे उभे आहेत, चेहऱ्यावरती शिक्कन सुद्धा नाही, इतका सुद्धा शिकवा नाही, इतके शांत उभे आहेत. गांधारीनी प्रश्न विचारला की इथे नाही आहे का तो, आणि सगळ्यांनी सांगितलं इथेच आहेत, शांत आहे, जैसा निर्वातीचा दीपू, अविचल, कसलंही मनामध्ये प्रतिकूल स्पंदन नाही. आणि ऐकलंय काय की आपल्या डोळ्यासमोर आपला कुलक्षय होईल. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग सांगू म्हणजे कृष्ण या सगळ्यामध्ये आपला मास्टर आहे. त्यांनी गांधारीला नमस्कार करून सांगितलं की माते, जे अटळ आहे ते सांगायला तू शाप कशाला खर्च करतेस. इतकं सारं वैभव मिळाल्यानंतर माझ्या कुळातले लोक एकमेकाला मारून मरणार आहेत हे सांगायला वेगळ्या कोणाची गरज नाही आहे, हे मीच पाहू शकतो, कारण का मला दिसतंय ते. खूप खूप जर सुख मिळालं तर माणसं काय वागतील.
पण अशा वेळी असा तर्क करण्या इतकी बुद्धी स्थिर ठेवणं आणि हे वाक्य त्या मातेच्या मुखातून, सतीच्या मुखातून, साध्वीच्या मुखातून ऐकून घेऊनही स्थिर राहणं, याला पराकोटीचं धैर्य लागतं. आणि असं धैर्य ज्याच्याकडे आहे त्याचं मला समोर उद्दिष्ट ठेवून, ध्येय ठेवून जगायचं आहे. तर समर्थ सांगतात की तारतम्याची बुद्धी ह्यातच येते, तारतम्य ठेव. धृतराष्ट्र विचारतोय की भीम कुठे आहे? भीम, त्याला कडकडून मिठी मारायची आहे. इतका लबाड आहे ना, आणि इतका सावध आहे, आणि इतका कॉमन सेन्स अलर्ट आहे की असा दुसरा कोणी पॉलिटिकल लीडर नाही झाला. नाहीतर लालबहादूर शास्त्रींना आपल्याला गमवावं लागलं नसतं. भीम कुठं आहे? भीम कुठं आहे? तर भीम निघाला पुढे. कृष्णाने हात ओढला, बाजूला घेतलं, आणि हा भीम असं म्हणून धृतराष्ट्रांना संकेत केला. धृतराष्ट्राने मिठी मारली, आणि ती इतकी मगर मिठी होती की तो पुतळा जो धृतराष्ट्राच्या मिठीत गेला त्याचे तुकडे तुकडे खाली होऊन पडले. दुर्योधनाने मुष्टियुद्धाचा सराव करण्यासाठी भीमाचा एक पुतळा करून घेतला होता, तो तिकडे होता. तारतम्य आहे. जर भीम गेला असता तर भीमाला धृतराष्ट्राच्या मिठीतून जिवंत सुटता नसतं आलं. पण सावधपण, तारतम्य, धैर्य या सगळ्या गुणांचा तो दीपस्तंभ आहे. त्याची कथा मी ऐकतोय आणि मी जगायला सुरुवात केली. ते सांगतात की तारतम्य, संघभाव, टीमवर्क, तुझ्या व्यक्तित्वाचा विकास करायचा आहे. या प्रत्येकावर जे समर्थांनी म्हणलंय ते आपण अगदी थोडंसं रॅपिडली पण बघणार आहोत. टीमवर्क तुझ्यामध्ये आहे की नाही? तुझ्या अंतरंगामध्ये तुझ्या ध्येयाविषयीची प्रामाणिक भावना आहे की नाही? आणि इतकं सगळं झाल्यानंतर या सगळ्या नेतृत्व गुणांना तू परिपूर्ण होणार असशील तर तुझ्याकडे 2-3 कसोट्या आहेत का? आणि मग एकेका मुद्द्याचा विचार करू. समर्थ सांगतायत की अरे, जगामध्ये जे विकसित झाले आणि यशस्वी झाले त्यांच्याकडे आणि तुझ्याकडे परमेश्वराने एक रिसोर्स पक्का दिलाय आणि समान दिलाय, तो आहे वेळ. विवेक घळसासीला 24 तास आणि यशस्वी झालेल्या माणसाला दिवसाचे 48 तास नाही आहेत. दोघांनाही 24 तासच आहे. रस्त्यावरती खुरडत भीक मागत जगणाऱ्या माणसालाही देवानी दिवसाचे 24 तासच दिले, आणि अतिशय यशस्वी झालेल्या माणसालाही 24 तासच दिले. समर्थ सांगतायत की अरे, तू जर ह्या प्रत्येक क्षणाचा नीट विचार केलास आणि टाइम मॅनेजमेंट काय आहे ते समजून घेतलंस तर तुझ्या जीवनामध्ये यश आणि तुझ्या व्यक्तित्वाचा विकास होणारच. ऐक सदैवपणाचे लक्षण, ऐक सदैवपणाचे लक्षण. शहाणपणाचं, डोकं ठिकाणावर असल्याचं, काही विचार करतो आहे याचं लक्षण एकमेव काय आहे? रिकामा जाऊ नेदी एक क्षण. एक क्षण सुद्धा जो वाया घालवत नाही की ज्यातून मला काही ना काहीतरी मिळालं पाहिजे. कारण का टाइम हा एकमेव फॅक्टर असा आहे की जो जगात सगळ्यांना दिलेला आहे. मग मी काय करू शकतो तर माझ्या वेळेचं नीट नियोजन करू शकतो. मग माझ्या वेळेचं नियोजन मी कधी करू शकेन? जेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या जीवनाचं ध्येय असेल तेव्हा. आणि मग मला कळेल की यातला एक क्षण इतका महत्त्वाचा आहे, इतका महत्त्वाचा आहे की त्या क्षणाचा मी माझ्या जीवनाचं सोनं करण्यासाठी वापर केला पाहिजे. पण मला कळालं की क्षण महत्त्वाचे आहेत आणि त्याचं सोनंही केलं पाहिजे. आणि मी इझी चेअरवरती पेपर वाचत बसलो आणि मी म्हणायला लागलो मुंगेरी लाल की आता मी माझ्या प्रत्येक क्षणाचं सोनं करतोय, सोनं करतोय, सोनं करतोय. तर सोनं नाही होणार. सोनं होण्यासाठी तिकडे आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला करायचं आहे ना सोनं, झडझडोनी वाहिला निघ, घराच्या बाहेर पड, कष्ट कर. आणि या सनातन तत्वज्ञानाचा बिंदुरूपानी संदेश जगाला इतकाच आहे, थांबला तो संपला. चरई वेती, चरई वेती, चरई वेती. एका गुरुकुलामध्ये गुरुजींच्याकडे जीवनाचं रहस्य समजावून घ्यायला एक राजपुत्र गेला. गुरुजींना म्हणाला की तुम्ही माझ्यासाठी काही वेकेशन बॅच सुद्धा सुरू करा, पण मला ताबडतोब जीवनाचं रहस्य समजून घ्यायचं आहे. ते म्हणाले की ठीक आहे, मी तुला सोपा मार्ग सांगतो. या 10 गायी घेऊन जा आणि याच्या 1000 गायी झाल्या की परत ये. तो शिष्य जातो 10 गायी घेऊन आणि 1000 गायी झाल्यावर परत येतो आणि गुरुजींचे पाय पकडून सांगतो की मला जीवनाचं रहस्य कळालं. बाकी विद्यार्थी विचारतात की कसं काय कळालं? तो म्हणाला 10चा 1000 करण्यासाठी मला जी अंगमेहनत करावी लागली आणि जीव तोडावा लागला त्यातून कळालं जीवनाचं रहस्य काय आहे तर कायम कर्मरत राहणं.
कर्मे ईशू भजावा. जो काम करेल ना त्याला राम भेटेल. आधी हाताला घटे तेव्हा विठोबा भेटे. कष्ट केल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय, शरीर झिजवल्याशिवाय तुला तुझ्या क्षणाचं सोनं करताच येणार नाही. आणि म्हणून समर्थ सांगतायत की तू कष्ट कर आणि मग जीवनाचा उपभोग घ्यायला तू मोकळाच आहे. काही मिळवी मग जेवी. खायचा अधिकार कोणाला आहे? एन्जॉयमेंटचा अधिकार कोणाला आहे? या जगण्याचं सुख घेण्याचा अधिकार कोणाला आहे? काही मिळवी मग जेवी. आधी कष्ट मग फळ, कष्टाविना सर्व निष्फळ. समर्थांनी ठामपणाने सांगितलेलं आहे की तू पहिल्यांदा काहीतरी मिळव राजा, मग जे मिळवशील ते तुझ्या जीवनामध्ये सुख देणार आहे. जर मिळवलंच नाहीस आयत्या पिठावर तुला रेघवट्या नाही उडता येणार. आणि म्हणून ते सांगतायत की आधी कष्ट कर, कष्टाविना फळ ना मिळते हे कळते परिणा वळते. आमच्या बहिणाबाई चौधरी, स्मिताजी तुम्ही आज तर माझ्या मनाचा कप्पाच खोलून दिला. बहिणाबाई चौधरी असं म्हणाल्या की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. हाताला चटके बसल्याशिवाय भाकरी नाही मिळणार. आणि मग एकदा असे कष्ट करायला लागल्यावर शहाणपण किती येतं. म्हणजे नुसत्या परिश्रमाने जीवन रहस्य कळतं का, याचा अलीकडचा पुरावा आहे बहिणाबाई चौधरी. नवरा गेला आणि नातेवाईक बायका सांत्वन करताना म्हणायला लागले की बहिणा आता तू काय करशील ग, काय करशील, नवरा तर गेला, पोटी 2 पोरं. बघा, हाताला चटके बसलेल्या एका अशिक्षित असणं हा दोष नाही, अडाणी असणं हा दोष आहे. माणसं शिकतात पण शहाणी व्हायला तयार नसतात. बहिणाबाई शहाण्याही होत्या आणि शिकल्याही होत्या. शिकल्या होत्या आयुष्याच्या शाळेत. त्या म्हणाल्या की आधी हाताला चटका आणि मग जेव्हा हे सांत्वन सुरू झालं तेव्हा त्या आपल्या सगळ्या नातेवाईक बायकांना काय म्हणाल्या, बायानो तुम्ही माझ्या दुःखावर एवढं का रडताय? माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं हे खरं आहे, पण नवऱ्याने घातलेली गळ्याची शपथ कायम आहे की नाही? माझ्या कपाळावरचं कुंकू गेलं खरं आहे, पण कर्माची रेषा आहे ती खरी आहे की नाही? मी माझ्या पोरांना सांभाळेन, वाढवेन, मोठं करेन. आणि मग त्याने तसं मोठं केलं. पण कधी? आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, हे तिला कळालं होतं. आणि समर्थ सांगतायत की काही मिळवी मग जेवी. तू बापाच्या कमाईवर नको राहू, तू कुणाच्या तरी दयेवर नको राहू, तू सवलतीवरती जगू नको. तू मिळव आणि मग तुला बघ की जगामध्ये सुखच सुख कसं मिळतं. आणि मग अशा कष्टासाठी तुला हे कळेल की कष्ट करायला लागल्याबरोबर माझ्या हातामध्ये तिसरा रिसोर्स येतोय आणि दॅट इज मनी. पैसे येत आहेत, संपत्ती येते, साधनही येत आहे. आणि समर्थाने मुळीच नाकारलं नाहीये. ते म्हणतात की परमार्थामध्ये पंचीकरण जितकं महत्वाचं आहे तितकं प्रपंची पाहिजे सुवर्ण. मी सतत प्रत्येक व्याख्यानामध्ये हे सांगतोय की गेल्या काळामध्ये मधल्या आम्हाला चुकीचा धर्म सांगितला गेला आणि आम्हाला वल्कल नेसून जगण्यामध्येच कौतुक आहे असं सांगितलं गेलं. पण असं नव्हतं. आमचं स्वप्न परमवैभवाचंच आहे. आम्ही श्रीमंतीत जगासाठीच जन्माला आलो, आम्ही यशस्वी होऊन जगण्यासाठी जन्माला आलो. आम्हाला दुय्यम दर्जाचं जीवन जगायचंच नाही आहे, आम्हाला प्रथम श्रेणीचं जीवन जगायचं आहे. ज्या समाजामध्ये 365 दिवस त्योहार आहे, तो काय गरिबांचा भुके कंगालांचा देश असतो का? पण आम्ही फक्त त्योहार मनवतो, श्रीमंत होण्यासाठी कष्ट करतच नाही. आम्हाला सोनं पाहिजे आहे आणि त्यासाठी गंडे दोरे ताईत विभूतीच्या मागे आपण पळतो. आणि समर्थ म्हणतात की चमत्कारावरती जो विसमतो ना त्याच्या आयुष्यातलं श्रम निघून जातो, आणि जो श्रम विसरतो ना त्याच्या आयुष्यात दारिद्र्याशिवाय दुसरं काही येत नाही. चमत्कार काय होता? तू जन्माला आला इज अ मिरॅकल. याच्यापेक्षा मोठा चमत्कार जगामध्ये कुठला आहे की तू जन्माला आलास आणि जिवंत राहिलास. तर ह्या सगळ्या तुझ्या रिसोर्सेसचं तू कल्याण कर आणि श्रीमंत हो. आम्हाला तर एक सत्यनारायण करून श्रीमंत व्हायचं आहे. आम्हाला तर कंकण बांधून सुरक्षित व्हायचं आहे. ज्या देशातले तरुण शनिवारी मारुतीच्या मंदिरात, मंगळवारी मारुतीच्या मंदिरात रक्षक कंकण बांधायला पुजाऱ्यासमोर मनगट करतात ना, त्या देशातल्या तरुणांच्या आयांनी मनगट चावून जीव दिला पाहिजे. अरे माझ्या मनगटाला धागा बांधल्याने मी सुरक्षित होतो काय? की माझं मनगट बलवत्तर झाल्याने मी सुरक्षित होतो? आणि मग पागलसारखे आम्ही नवस बोलतो, पागलसारखे आम्ही देवाच्या मागे धावत राहतो. समर्थ म्हणतात तू कशासाठी एवढा करतो? पुढचा भाग लक्षात ठेव की प्रयत्नच तुझा देव आहे. यत्न तो देव जाणावा.
तुला सुवर्ण पाहिजे ना, परिश्रम कर. तुला परमेश्वराने एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे. हे सगळं जग तुझ्या पराक्रमासाठी मोकळं ठेवलंय त्यांनी, अनिर्वेद. कसलाही इथे बंधन नाहीये. जग ना छान, पुरुषार्थाने जग. मनगट आम्ही तर असे बॅड इंटरप्रिटर आहोत. एका शिकलेल्या माणसाच्या, हायली स्कॉलर, मेरिटोरियस स्टुडंट, पहिल्यापासून रँक होल्डर, जगणं काहीच माहीत नाही. त्याच्या स्वप्नात एकदा देव गेला आणि तो म्हणाला, मी तर कधी तुझ्याकडे आलो नव्हतो, तू का आला माझ्या स्वप्नात? तो म्हणाला की असंच आलो, मला तू आवडलास. एवढा बुद्धिमान, इंटेलेक्च्युअल. तर तू एकच काम कर म्हणे गड्या, तुझ्या घराच्या समोर एक मोठा खडक आहे, रॉक, तू रोज ढकलत जातो. रोज 15-20 मिनिटं एवढं काम कर की तो रेटून रेटून ढकलत राहा. त्याने मित्राला सांगितलं, तर मित्र म्हटलं की पागल आहे तू, असं काही करू नको, असं काही होत नाही. तरी त्यांनी केलं. 3-4 वर्षानंतर ते एवढा सुद्धा खडक पुढे गेला नाही. रोज ढकलतोय, एवढाही खडक पुढे गेला नाही. आम्ही कशी चुकीची इंटरप्रिटेशन केली धर्मतत्वाची, देवाच्या आज्ञांची, त्याचं हे उदाहरण आहे. आणि 5-6 वर्षांनंतर त्याने ते प्रयत्न सोडून दिला. त्या रात्री स्वप्नात पुन्हा देव आला आणि म्हणाला, मित्रा तू हे सोडून का दिलंस? तो म्हणाला, तू तर मला शेंड्या लावतोय रे. तुझं ऐकून मी 6 वर्ष केलं, दोरीभर सुद्धा खडक नाही पुढे गेला. तो म्हणाला, देव म्हणे की तुला कोणी सांगितलं की खडक पुढे जाणार आहे? मग तू मला उगीच खडक पुढे रेटायला सांगितलं, ह्याचं फलित काय? निष्फल सेवा आहे. तो म्हणाला की ईश्वरी आज्ञेचा अर्थ तुला कळत नाही, तू अगदीच विद्वान पंडितांसारखा जगलास, त्यापेक्षा भक्त हो, भक्त. तो म्हणाला, म्हणजे काय? मी तुला खडक पुढे ढकलायला सांगितला, तो खडक पुढे जाईल यासाठी नाही. तू तुझी मनगट बघ, तू तुझ्या भुजा बघ, तू तुझी छाती बघ. गेल्या 6 वर्षात रोज अर्धा तास खडक ढकलण्यामुळं केवढा बलदंड आणि शक्तिशाली झालायस, हे त्याचं फळ आहे. तर तुझ्या कर्माचं फळच तुला कळत नसेल तर तुझ्या अकलेला काय अर्थ आहे? आम्ही इंटरप्रिट नीट नाही करत धर्म, त्याचा हा परिणाम आहे. तर समर्थ सांगतात की अरे पैसे पाहिजेत ना, सुवर्ण पाहिजे ना, प्रयत्नालाच देव मान, यत्ने देव जाणावं. दैव वगैरे तर 5व्या क्रमांकावर येणार आहे ना. तू पहिल्यांदा प्रयत्न कर, कष्ट कर, आणि मग तुझ्या लक्षात येईल की तुझ्या व्यक्तित्वाला छान पाकळ्या पाकळ्या उमलत विकसित व्हायला लागल्या आहेत. फार छान. मग इतक्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे येतील आणि कॉमन सेन्स नसेल तर काय उपयोग आहे? खूप विद्वान एका मोठ्या शास्त्रज्ञाचं सांगतात ना, त्यांनी एक छोटी बिल्ली आणि मोठी बिल्ली त्याच्याकडे होती, तर त्यांनी भिंतीला 2 भोकं पाडली. म्हणे इससे बडी बिल्ली जाएगी, छोटे वाले से छोटी बिल्ली जाएगी. तारतम्य नाही ना. समर्थ असं म्हणतात की तारतम्याचा विचार तुझ्या आयुष्यामध्ये नसेल तर तू सगळं बाकीचं लौकिक ज्ञान मिळवलं, ज्या विद्या मिळवल्या त्या निरर्थक ठरतील. समर्थांचे शब्द आहेत, विद्या उदंड शिकला. खूप शिकला विद्या, काय काय येतं, अमुक येतं, तमुक येतं. विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकोन गेला. पण प्रसंग ओळखी नाही आले. प्रसंग ओळखी दे रामा, कोमल वाचा दे रामा, विमल करणी दे रामा. हे पण पर्सनॅलिटीमध्येच मागतायत ते असं म्हणतात की तुला जर प्रसंग ओळख नाही झाली तर तुझ्या या सगळ्या विद्यांच्या आणि क्षमतांचा आणि ज्ञानाचा उपयोग काय? विद्या अनंत शिकलायस, तू उदंड शिकलायस, प्रसंग ओळखी चुकून गेला आणि प्रसंग ओळख तुला नाही करता आली तरी मग जर असं असेल तर वायाची शिकला जग म्हणे. तू वाया शिकलास, तुला उपयोग काय? आणि म्हणून तारतम्याची गोष्ट पाहिजे. तुझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुझ्या सोबतीला कोणीच नाही, तू एकटा आहेस. काय करू शकशील? सगळं आहे तुझ्याकडे. सेल्फ रिअलायझेशन झालं, तुझे सगळ्या गोष्टी कळाल्या, तू ह्या सगळ्या रिसोर्सेसना नीट ऑर्गनाईज केला आणि एकटा आहेस. तर एकट्याने काय होणार आहे? एकट्याने काहीच होणार नाही. म्हणून तुला टीम बांधावी लागेल. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. मी एकट्याच्या बलबुत्यावर मी काही करेन म्हणशील तर नाही होणार. तुला अनेकांना आपल्याबरोबर घ्यावं लागेल. आणि म्हणून एक सोपी गोष्ट काय करा, आम्ही त्या वर्कशॉपमध्ये पहिल्यांदा ब्लॅकबोर्डवर असं लिहितो, मी, ME, मी. आणि मग म्हणतो की यांनी यश मिळेल का? मी 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 ना, मराठीतलं मी असो, हिंदीतलं मैं असो, किंवा हे मी मला मला असो.
तर कोणी म्हणतं नाही येणार काय, तर काय करावं लागेल? सगळेजण आपापल्या प्रतिभेने उत्तर देतात. मग रिसोर्स पर्सन असतो तो एवढंच सांगतो की हा जो एम आहे ना तो उलटा करा, त्याचा डब्ल्यू करा आणि मीच्या ऐवजी व्ही म्हणायला लागा की झालंच यश. एक सुंदर कोटेशन तुम्ही अनेक दुकानामध्ये वाचलं असेल. सक्सेस असा शब्द लिहिलेला असतो, SUCCESS, आणि त्याच्यातलं यू वगळून टाकलेलं असतं आणि बाजूला लिहिलेलं असतं आय कांट स्पेल सक्सेस विदाउट यू. ना यू, तू राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. एक डेव्हलप पर्सनॅलिटी असते आणि एक इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी असते. डेव्हलपमेंटचा पुढचा भाग आहे की ती इंटिग्रेटेड आहे की नाही, छान आहे की नाही, संतुलित आहे की नाही, बॅलन्स आहे की नाही. आणि बॅलन्स असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण हे असतं की आपण एकटे असताना खूपच छान असतो, आपण समूहात कसे असतो. आणि मग समूहात राहायचं असेल तर अनेकांची अंतरं राखावीच लागतात. पण राखणं समर्थ दुसऱ्या पायरीवरती सांगतात. समर्थ असं म्हणतात, आधी ओळख अंतर पारख दे रामा. मला लोकांचं मन ओळखू दे, आणि लोकांचं मन ओळखायचं असेल तर मी संवेदनशील असलं पाहिजे, अतिशय सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. नाही तर मला खूप काही माझ्याकडे मिळालं, आता लोकांची गरज नाही आहे आणि म्हणून मी उद्दंडतेने संवेदन शून्यतेने जगायला लागलो तर माझ्या जगण्याला काही अर्थ राहणार नाही. कारण का, शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊनच माझं यश एकवटलेलं असतं. माझ्या एकट्याने नाही होत ते, मला सगळ्यांना घ्यायचं आहे. म्हणून जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना मिळालं तरच मला मिळेल, तरच मला मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो किंवा मला मिळालेल्याचा मी आस्वाद घेऊ शकतो. मी एकटाच सगळं भोगेन म्हटलं तर ते शोषण होईल आणि मी सगळ्यांना घेऊन जगेन तर ते एक सुंदर जीवन होईल. ते माझ्या एका इंटिग्रेटेड, बॅलन्स, टोटली डेव्हलप पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन असेल. संगच्छध्वम संवदध्वम संगो मनासी जानताम. सगळ्यांना घेऊन, सगळ्यांच्या सोबत, सगळे मिळून, सहना ववतु सहन भुनक्तु सहवीर्यं करवावं. त्या सगळ्याचं सार समर्थ सांगताना असं म्हणतात की अरे तुझ्यामध्ये ही भावना असली पाहिजे की मला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, मी एकटा नाही. मी एकटा कदाचित थोडा पुढे राहीन, पण मी इतकाच पुढे राहीन की पाठीमागे येणाऱ्या माणसांना वाटलं पाहिजे की हा आपल्या सोबत आहे. आणि म्हणून मी त्यांच्या सोबत असून, त्यांचं नेतृत्व करत असूनही मी त्यांचं नेतृत्व करतोय हा भाव निर्माण होऊ देणार नाही. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. मी त्यांच्यामधलाच असेल, पार्ट अँड पार्सल ऑफ टीम. मी वेगळा नाही आहे आणि मी वेगळा नाही आहे ह्याची जेवढी मला जाणीव राहील तेवढी माझी टीम माझ्यासाठी आणि टीमसाठी खूप धडपड करायचा प्रयत्न करेल. आणि म्हणून घरामध्ये एक प्रयोग आपण करून पहा. जी गोष्ट आपल्या घरातल्या पुढच्या पिढीने करावी वाटते ना, ती करा असं न सांगता करायला सुरुवात करा. आम्ही एक पेरेंट्स मीटिंगमध्ये खेळ घेतो. आत्ता तर मी घेणार नाही कारण का खूप समूह आहे आणि तुम्हाला मी तुमच्या शॉल आणि स्वेटरमधून हात बाहेर काढायला सांगणार नाही, मला माहिती आहे काय. तर आम्ही असं इन्स्ट्रक्टर उभे राहतो आणि सगळ्या पालकांना म्हणतो की हात वर करा आणि हात असे असे करा. मग सगळे पालक असं करतात. मग मी त्यांना म्हणतो की स्टॉप म्हटलं की हे इंडेक्स फिंगर आहे ते तुमच्या गालावर ठेवायचं आहे आणि सी सी सी. मग ते सगळे बघतात आणि मग असं असं केलं की स्टॉप आणि मी असं करतो. तर सगळेजण मी जिथे ठेवलंय बोट तिथेच ठेवतात आणि प्रायः मी बोट इथे ठेवतो आणि सगळ्यांना विचारतो तुम्ही इथे का ठेवलं. ते म्हणाले तुम्ही इथे ठेवलं म्हणून. पण मी म्हटलं की बोटच्या गालावर ठेवा असं मी तुम्हाला सांगितलंय. ते म्हणाले नाही पण आम्ही तुमच्याकडे बघत होतो, तुम्ही इथे ठेवलं, आम्हाला वाटलं इथेच ठेवायचं आहे. आईबाप सांगतात लवकर उठ आणि स्वतः उशिरा उठतात, तेव्हा पोराला हे कळतं की सांगायचं लवकर उठ, उठायचं असतं उशिराच. टीम लीडरला हे कळालं पाहिजे की मी यांच्यापेक्षा वेगळा नाही आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. पूजनीय गुरुजींनी एका बौद्धिकामध्ये एक सुंदर हिंदी संताचं वचन दिलं होतं. ऊंचा भया तो क्या भया, जैसे ताड़ खजूर, पथिकन को छाव नहीं, फल लागे अति दूर. असल्या उंचीला, असल्या मोठेपणाला काही किंमत नाही आहे असं वाटलं पाहिजे की हा आमच्यातला आहे. काल मी अर्जुनाचं उदाहरण सांगितलं की इतका तो आपल्यातला वाटला पाहिजे की तो नेता आहे असं वाटलंच नाही पाहिजे. पण जेव्हा प्रसंग येतो, प्रसंग ओळखी दे रामा,
प्रसंग येतो तेव्हा कळायला पाहिजे की हा आपला नेता आहे. आणि मग यासाठी तुला काय करावं लागेल, तर तुझ्या अंतर्बाह्य संतुलन ठेवावं लागेल. आणि आतलं संतुलन कशाने निर्माण होईल आणि बाहेरचं संतुलन कशाने निर्माण होईल, तर चातुर्ये शृंगारे अंतर. चातुर्याने आतलं शृंगार येतो. चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर. आणि वस्त्रामुळे बाहेरचं शृंगारलं जातं. समर्थ हे दोन्ही सांगतात, हे दोन्ही हवाय, पण म्हणतायत दोहोमध्ये कोण थोर पहावे बरे. मग ह्यातला थोर कोण आहे लक्षात घे. बाहेर कपडे जर महत्वाचे असतील तर दिगंबर अवस्थेत गेलेल्या जैन मुनींच्या पायावर डोकं ठेवलं नसतं. कपडेच नाहीत त्यांच्या अंगावर. पण दिगंबर दिशाज्यांचं वस्त्र होऊन गेलंय ना, त्यांच्यासाठी वेगळ्या कपड्यांची गरज काय. पण ठीक आहे, आपल्याला कपडे हवे आहेत, पण नुसत्या कपड्यांनी जर जमत असतं तर किती सोपं झालं असतं. आत मात्र चातुर्य हवं, आत सुंदरता हवी. आणि हे चातुराई म्हणजे चतरंगपणा नाही, लोकांना फसवण्याची कला नव्हे. चातुर्य याचा अर्थ आत मार्दव, आर्जव, क्षमा, शांती आणि स्नेह या गुणांनी परिपूर्ण ज्याचं अंतःकरण आहे, म्हणजे दैवी गुणसंपदेने ज्याचं अंतःकरण आहे, अहिंसा, शांती, मार्जव आज ज्याच्या भरलेला आहे, अशाचं अंतःकरण चतुर म्हणतात समर्थ. आणि मग आतली चतुराई आणि बाहेरची सुंदरता या दोन्हीचा जेव्हा मिलाप तुझ्या जीवनामध्ये घडेल, तेव्हा तू ओळख की तुझं व्यक्तित्व सुंदर झालं. आणि मग असं व्यक्तित्व सुंदर झालं तर ते जगाच्या नेतृत्वाच्या कामी आणता आलं पाहिजे. कारण का शेवटी आपण आपल्या स्वतःसाठी नाही जन्माला आलो, आपल्याला जगाचं ह्याच्यातून कल्याण करायचं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तर मग असं कल्याण करायचं असेल तर काय केलं पाहिजे. समर्थांनी एक सुंदर बॅलन्स आपल्याला दिलाय, एक मोजमापच दिलाय, एक काटा दिलाय, एक मेजरमेंट दिलंय. आणि समर्थ असं सांगताय की अरे तुला जगाबरोबर राहायचं आहे ना, तर फार पळू नको, मुलांच्या चालीने चालावे. बघा काय समर्थांचं ऑब्झर्वेशन असेल ते असं म्हणतात, मुलांच्या चालीने चालावे म्हणजे समाज मूल आहे. तू एकदम जर 100 वर्षापुढचं बोलायला लागशील तर ही सगळी मुलं घाबरतील. तू यांच्या बरोबरीनच चाल. तुला मुलाला बरोबर घेऊन जायचं आहे ना, तर वडील कोसभर पुढे आणि मुलगा मागे, असं नाही चालत. मुलगा चुकेल आणि मुलगा चुकेल तर तुझं काम चुकलं. मुलाला घेऊन जाणं हे तुझं काम आहे वडील म्हणून. आणि वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेवीती, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. वडील जसं वागतात तोच धर्म असतो बहुजन समाजाचा. तर तू पहिल्यांदा ही गोष्ट समजून घे की अरे तुला जर या समाजाचं हित करायचं असेल तर समाजावर टीका टिप्पणी करत नको बसू, समाजाच्या नागदोऱ्या नको काढू. मुलांच्या चालीने चालावे, मुलांना धरूनच चालावं, मुलांच्या मनोगते बोलावे. मुलांच्या मनाला जसं जमेल, मुलांना जसं समजेल, मुलांच्या मनात जसं येत आहे तसंच बोलावं. आणि म्हणून समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल तर समाजांच्या सगळ्याच आस्थांना मुळातून धक्के देता कामा नये. हळूहळू त्याला शेप करायचं असतं, हळूहळू त्याला आकार द्यायचा असतो. मूल आणि समाज हे दोन्ही एकसारखं असल्यामुळं ज्याचं व्यक्तित्व विकसित झालंय त्यांनी समाजातून हटायचं नसतं, तर समाजाला भिडून, समाजाचा मित्र बनून, समाजाला हाताला धरून चालायचं असतं. तैसे जनास शिकवावे हळूहळू. हळूहळू जनास शिकवावं, एकदम जास्त शिकवायच्या भानगडीत पडू नये, 9 नंतर भाषण चालू ठेवू नये, हळूहळू हळू सफो. समर्थ असं म्हणतायत की जो दुसऱ्यांचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, यातली पहिली अट आहे नेत्यासाठी, विकसित व्यक्तित्वासाठी, की त्याला दुसऱ्याचं मन ओळखता आलं पाहिजे. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे पहाव तू. त्या पुरुषाला काय उणं पडणार आहे. ज्याला देशकाळ प्रसंग कळाला, ज्याला दुसऱ्याचं मन जाणता आलं, त्याला कधीच काही कमी पडत नाही. आणि ज्याला काही कमी पडू नये असं वाटत असेल तर समर्थांनी दिलेल्या या सगळ्या गुणवत्तांना आपल्या व्यक्तित्वात आणत आपल्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण असा विकास करता येऊ शकतो का, तर येऊ शकतो. असा आत्मविश्वास निर्माण व्हावा. पण काही पथ्य समर्थांनी सांगितले. समर्थ असं म्हणतात की बहु लौकिक बांधू नये, खूप लौकिकामध्ये राहू नये. सारखं लौकिकाचा विचार करायला लागलो तर आपल्या जीवनाचा उद्देश ढळू शकतो. खूप लौकिक करू नये, खूप लौकिक बांधू नये, एकांती पण राहू नये.
एकांतामध्ये जाऊन राहू नये, एकट्याने माणूस घाणं बनू नये, या दोन्हीचा तोल नीट बहुलौकिक बांधू नये. हे जेवढं खरं आहे तेवढंच लोकाधीन राहू नये. दोन्ही गोष्टी खरी आहेत. लोकांच्या अधीन गेलो, लौकिकाच्या मागे गेलो तरी वाईट आहे, आणि एकांतामध्ये राहून एकलकोंडे झालो तरी वाईट आहे. या दोन्हीचं तारतम्य आणि मेल जीवनामध्ये घातला तर गरज आहे तेव्हा लोकांतामध्ये, आवश्यक आहे तेव्हा एकांतामध्ये, असं दोन्ही ठिकाणी जाऊन ज्याला साधन आणि परिमार्जन दोन्ही रस्त्यांनी जाता येतं त्याचं व्यक्तित्व विकसित असतं. राष्ट्रसंत समर्थ रामदासांनी दिलेल्या ह्या काही टिप्स मी फक्त आपल्याला सांगतो. दासबोधातले सगळे समास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून व्यक्तिमत्व विकासाचे मूलभूत पाठ आहेत. अशा समर्थांनी, अशा तुकोबारायांनी, अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आमच्या जीवनामध्ये एक दृष्टी आम्हाला दिलेली आहे तिचा वापर करण्याची वेळ परत आलेली आहे. आणि म्हणून व्यक्तिगत जीवनामध्ये साऱ्या क्षमतांना आपण प्राप्त करून घेतलंच पाहिजे. आम्हाला सुखात राहायचं आहे, वैभवात राहायचं आहे, ऐश्वर्यात राहायचं आहे, गरिबीत मुळीच राहायचं नाही. म्हणून आम्हाला चांगल्या मार्गाने श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलंच पाहिजे. आणि म्हणून माझ्या भावा बहिणींनो, आई बापांनो, 3 दिवसाची जर या कथेकऱ्याला काही दक्षिणा तुम्ही देणार असाल तर आज मी मोठी शाल आणली आहे मुद्दाम की ती पसरून भीक मागता यावी. तर मी भीक मागतो आहे की कृपा करा आणि आपल्या घरातल्या मुलांना 3च वाक्य अंतःकरणामध्ये कोरली जातील अशा पद्धतीने सांगा. त्यातलं पहिलं वाक्य आहे, स्वप्न बघा, स्वप्न जगा. माझ्या लेकरांनो, तुम्हाला स्वप्न पाहता आली पाहिजे. स्वप्न पाहता पाहता तुम्हाला स्वतःचा रस्ता सापडतो आणि स्वप्न जगता जगता तुम्हाला पाहिजे ते सगळं सापडतं. दुसरं वाक्य घरामध्ये सुभाषितासारखं लिहा, श्रीमंत व्हा, धीमंत व्हा. आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे आणि बुद्धिमंत व्हायचं आहे. म्हणजे मग पैसा आल्यानंतर आम्ही उद्दंड होणार नाही, उच्छृंखल होणार नाही, उतावळे होणार नाही. आम्हाला ही सगळी संपत्ती मिळवायची आहे ती भारत मातेच्या पूजनासाठी. श्रीमंत व्हा, धीमंत व्हा. आणि तिसरं वाक्य त्या मुलांच्या अंतःकरणावर आपण सगळे मिळून कोरूयात की तू एका देशात, एका गावात, एका घरात, एका आईच्या पोटी जन्माला आलायस, पण तुझ्या आयुष्याचा शेवटचा श्वास जेव्हा तू घेशील तेव्हा तू विश्वाचा नेता असला पाहिजे. मी तुझ्याकडे नॉट लेस दॅन वर्ल्ड लीडर, मी दुसरं काही बघतच नाही आहे. तू मला जगाचा नेता झालेला पाहिजे असलं पाहिजे. मग यासाठी तुला जे करायचं आहे ते तू कर, ते सगळं मिळव, त्या सगळ्या वैभवाने तू देखणा हो. आणि ते सगळं वैभव प्राप्त झाल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरती जे समाधान दिसेल ते समाधान आमच्या अनेक पिढ्यांच्या पुण्याईचं फळ असेल. माझ्या भावा बहिणींनो आणि मायबापांनो, एका झाडाला कधीच फुलं येत नव्हते, फळं येण्याचा प्रश्नच नव्हता. वसंत ऋतूचं आगमन व्हायचं आणि वसंत निघून जायचं. सगळी वनं उपवनं फुलांनी फुलायची, पण हे झाड बिचारं एकटं असायचं, पुष्पविहीन. एकदा त्या झाडाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बाजूच्या झाडांनी विचारलं की रडायला काय झालं. तो म्हणाला, तुम्ही सगळे फुलांनी बहरता, फळांनी डवरता, माझ्या नशिबी असं नुसतंच पानांसह जगणं का. शेजारच्या झाडांनी सांगितलं की तपश्चर्या कर, सृष्टी देवता तुझ्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ते झाड तपश्चर्येला बसलं. वर्षामागून वर्ष गेली आणि एक दिवशी त्या तपस्वी झाडाच्या डोक्यावरती वनदेवतेने हात ठेवला. तिच्या स्पर्शाने त्या झाडाने डोळे उघडले आणि सुहास्य चेहऱ्याने वनदेवता म्हणाली, तथास्तु. घमघमून वास आला आणि म्हणून त्या झाडाने सगळ्या आपल्या अंगाकडे बघितलं तर केशरी देठाची, पांढऱ्या शुभ्र पानाची, अतिशय चुटुकदार सुवासिक अशी सुंदर फुलं सगळ्या अंगावर आली होती. त्या प्राजक्ताच्या झाडाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आणि एका क्षणात त्यांनी डोळे मिटले आणि उमललेली सगळी फुलं मातीवरती सांडून टाकली. सृष्टी देवता म्हणाली की असं का, ज्या पुष्पाच्या सौंदर्यासाठी, वैभवासाठी तू शतकानुशतक तप केलं, ते वैभव, ते ऐश्वर्य, ते तुला प्राप्त झालं आणि तू सगळं उघडून टाकलं. प्राजक्ताचं झाड म्हणालं की आई, माझ्यासारख्या तपस्व्याला हे वैभव शोभून दिसत नाही. जिच्यातून मला हे मिळालं त्या मातीवरच ते अर्पण करण्यात माझ्या जीवनाची सुद्धा धन्यता आहे. आपण मुलांना हे शिकवूया, तपश्चर्येने श्रीमंत व्हा,
पण ही सारी श्रीमंती तपस्व्याला काही उपयोगाची नसल्यामुळं भारत मातेच्या चरणी अर्पण करण्याची प्रेरणा आपण देऊ. ती समर्थांची आणि सकल संतांची पूजा असेल. मी समर्थांच्या चरणी 3 गुरूंची ग्रंथ माझ्या हातामध्ये आलेत, या गुरूंच्या चरणी आणि भारत मातेच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वैभवाची, मांगल्याची, समाधान आणि तृप्तीची कामना करून 3 दिवसांची माझी ही वाकपुष्प जगज्जननी भारत मातेच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला मी विराम देतो. वंदे मातरम. ही विनंती आपण 5 मिनिटं आणि काळ काढावी आणि आभार प्रदर्शनाची जी प्रक्रिया आणि विवेकजींचा आपल्याला सत्कार करायचा आहे, ती सोलापूरहून येऊन त्यांनी 3 दिवस आपल्याला जे अमृत वचनं आपण त्याचा आस्वाद घेतला आहे, त्यांचा आपण सत्कार करूया. मी सुमित्राताईंना आग्रह करतो की त्यांनी मंचावर येऊन विवेकजींना श्रीफल आणि वस्त्र देऊन त्यांचा सत्कार करावा. विवेकजी मागच्या वर्षी जेव्हा इंदोरला आले तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की विवेकजी, इंदोरचा असा पायंडा आहे की इथे एकदा जो येतो त्याला किमान 3 वेळा यावं लागतं. आणि हे दुसऱ्यांदा विवेकजी आले आहेत आणि मला खात्री आहे की आम्हाला त्यांना 3ऱ्यांदा बोलवण्याची आपण जरूर संधी द्याल. श्रीरामजोग यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या ज्या पाहुण्या सौ स्मिता गाटेचंद्रा त्यांना पण स्मृतीची. समर्थांनी म्हटलं आहे, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. परंतु कोणताही मोठा कार्य करायला गेलं तर त्याला अनेक लोकांची मदतची गरज लागते. आणि या 3 दिवसीय व्याख्यानमालात ज्या लोकांची आम्हाला मदत झाली त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी येथे उभा आहे. आजचे आणि या 3 दिवसीय व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते माननीय श्री विवेकजी घसासी आमच्या विनंतीला मान देऊन नागपूरहून येथे आले आणि 3 दिवस आपल्या अमृततुल्य शब्दांनी त्यांनी आम्हाला तृप्त केलं. आम्ही मुक्तसंवादतर्फे त्यांचे आभारी आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी सौ स्मिता गाटेचंद्रा यांचे पण आम्ही आभारी आहोत. त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला ज्या लोकांनी आर्थिक मदत केली, जसे मध्य प्रदेश शासन, इंदौर विकास प्राधिकरण, इंदौर नगर निगम, इंदूर परस्पर सहकारी बँक, कॉस्मॉस बँक, डॉक्टर मीनाताई पिंपळापुरे, वैष्णव सहाय्यक ट्रस्ट, श्री आनंद नामजोशी, अर्चना चितळे, मिलिंद पलटणवाले, महालक्ष्मी उपासना मंडळ, एकरो पोलीस श्री अशोक सोजतिया, श्री मिलिंद महाजन, उदय वागळे, अनुराग खुटाळ, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे निमंत्रणपत्र श्री मंदार महाजन आणि मराठी सोशल ग्रुपने स्पॉन्सर केले. मुक्तसंवादकडून मी त्यांचेही आभार मानतो. हा जो समारंभ झाला याच्यासाठी कार्यालय उपलब्ध करून दिलं आम्हाला अहिल्यात्सव समितीने. आम्ही त्यांचे पण आभारी आहोत. 3 दिवस या कार्यक्रमाच्या वेळी स्वागत गीत जे गायलं गेलं ते सौ कल्पनाताई झोकरकर यांचे शिष्य श्री गौतम काळे यांनी स्वागत गीत गायलं. आम्ही त्यांचे पण आभारी आहोत. ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली शिक्षा विभाग. इथली विद्युत व्यवस्था नगर निगमने केली. आम्ही त्यांचे पण आभारी आहोत. आणि या कामी आम्हाला त्यांची मदत आम्हाला उपलब्ध करून दिली ती सुधीर दांडेकर, प्रकाश गौड, सुधीर देडगे यांचे पण आम्ही आभारी आहोत. इंदोरचे प्रेस, सगळे पत्रकार यांचे पण आम्ही आभारी आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सर्वांचे श्रोत्यांचे आम्ही आभारी आहोत की आपली एवढी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नसती झाली तर कार्यक्रम सफल होऊन नसता शकला. म्हणून आम्ही आपल्या सर्वांचे पण हृदयाने आभारी आहोत. धन्यवाद.